नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज मराठवाडा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा किरकोळ कारणावरून मोठा राडा झालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एमआयडीसी वाळूज हद्द परिसरातील रांजणगाव शेनपुंजी परिसरात येत असलेल्या कमळापूर येथे दोन गट आमनेसामने येत तुफान हाणामारी झाली आणि या धक्कादायक घटनेत 4 जण गंभीर जखमी झाली आहेत. वाळूज महानगर परिसरात येत असलेल्या रांजणगाव शेनपुंजी परिसरातील हनुमान नगर परिसरात दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. बांधकामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या पाण्याच्या कामादरम्यान रस्त्याने जाणाऱ्या 2 व्यक्तीच्या अंगावर पाणी उडल्याने वादाची ठिणगी पडली आणि क्षणार्धात वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. या हाणामारीत शाहिद अब्दुल मजीद आणि रेहान शेख यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. ते गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या गटातील सोमनाथ लोहकरे आणि ज्ञानेश्वर पल्ला हे देखील गंभीर जखमी झाले असून सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, अशोक राजपूत तसेच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही गटांना समवेत शांततेचे आवाहन केले आहे. सध्या कमळापूर परिसरात तणावपूर्ण शांतता असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. किरकोळ कारणातून पेटलेला हा वाद आता कायदेशीर कारवाईपर्यंत पोहोचला आहे. नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सगळ्यांना नमस्कार. मी पंकज अतुलकर, DCP झोन 1 छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस. आज आमचे MIDC वाळूज पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये कमळापूर गावाचे एरियामध्ये एक प्रकरण घडलेलं आहे. त्यात सकाळी काही लोक आपले घराचा क्युरिंगसाठी तिथं पाणी टाकत होते. ते पाणी टाकताना त्यांनी जे मोटरचं पाणी होतं, जे काही रंगवाला नव्हतं, नॉर्मल पाणी होतं, ते बाय मिस्टेक तिथलचे जाणारे एक समाजचे 2 मुलांवर ते बाय मिस्टेक पडला. ते पाणी पडल्यानंतर त्यात त्यांची थोडा बोलाबाली झाली. ते प्रकरण संपला. त्याच्यानंतर परत हे जे 2 गट होते त्यात थोडा मारामारी झाली. त्यात आम्हाला असं पण आढळलं आहे की त्यांनी एक धारदार शस्त्राचा वापर केलेला आहे. सदर जे घटना घडलेली आहे त्याची आम्हाला ॲडिक्वेट CCTV फुटेजेस, विटनेस यांचे स्टेटमेंट हे सगळे मिळालेले आहेत. आम्ही दोघी जे गट आहेत ज्यांनी मारामारी केली त्यांची फिर्याद घेऊन FIR दाखल करत आहोत. यात जे कोणीही जखमी आहेत ते दोघीही आउट ऑफ डेंजर आहेत. आम्ही डॉक्टरांशी याचे बाबत खात्री केलेली आहेत. त्यांना काहीही डेंजर नाही आहेत. पण आम्ही जे लोक यात इन्व्हॉल्व आहेत त्यांना 200% ताब्यामध्ये घेणार आहेत. त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार आहेत. आणि आमचा सगळे कमळापूर रहिवासी, रांजणगाव रहिवासी आणि वाळूज परिसरामध्ये राहणारे सगळ्यांची विनंती आहे की आपण शांतता ठेवावी आणि पोलिसांना कारवाई करण्यास मदत करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.